जर तुमची त्वचा वारंवार कोरडी होत असेल, सांध्यांमधून कटकट आवाज येत असेल, डोक्याची केस कोरडे पडले असतील, कोरडेपणामुळे केस तुटत असतील, तसेच तुमचं वजन अचानक कमी होत असेल, वारंवार तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तसेच जर तुमच्या मनामध्ये अतिविचार येत असतील, मन चंचल असेल, रात्री झोपेत सुद्धा हे विचार चालूच असतील, तसेच कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित होत नसेल, तर तुमच्या शरीरातील वातदोष वाढला आहे. बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातील वात वाढतो. काही पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा ते बोलतात की मॅडम, माझा हात बघा कसा झाला आहे, वात वाढला आहे. तर हा नेमका वात वाढणं म्हणजे काय, वात वाढण्याची नेमकी काय कारणे आहेत, वात वाढण्याची काय काय लक्षणं आहेत, तसेच वात वाढल्यास आपण घरगुती काय उपाय करू शकतो, याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत, काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक औषध सांगत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे 3 दोष, 7 धातू, 3 मल आणि पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. 3 दोष याला स्त्री दोष असं म्हणतात. या 3 दोषांमध्ये वात दोष, पित्त दोष आणि कफ दोष ह्या दोषांचा समावेश होतो. तर हे मग दोष म्हणजे आपले शत्रू आहे का की मित्र आहेत? तर हे जे 3 दोष आहेत ते आपले मित्र आहे, कारण की आपले शरीर घडवण्यासाठी यांचा उपयोग होतो. जेव्हा वातदोष आपल्या समअवस्थेमध्ये असतो तेव्हा वेगवेगळे काम तो करत असतो. तर वातदोष हा सर्व दोषांचा राजा समजला जातो. वाताचे 5 प्रकार सांगितले आहेत आणि जेव्हा वातदोष समअवस्थेमध्ये असतो तेव्हा तो आपलं काम सुरळीतपणे करत असतो. तर आपल्या शरीरामध्ये कोणती कोणती कामं हे वात करतं? तर आपल्या शरीराची हालचाल करणं, श्वास घेणं, श्वास सोडणं, आतड्यांची हालचाल करणं, पचन क्रियेवर मदत करणं, तसेच मल मूत्र यांचं विसर्जन करणं, स्त्रियांमध्ये मासिक स्रावाचं विसर्जन करणं, गर्भाचं निष्क्रमण करणं, अशी बरीचशी कामं हा वातदोष करत असतो. वातदोषाचे आयुर्वेदानुसार 5 प्रकार देखील सांगितले आहेत. वाताचे हे 5ही प्रकार आपापली कामं करत असतात. आयुर्वेदामध्ये वाताचे गुणधर्म पुढील प्रमाणे सांगितले आहे. वात हा गुणाने रुक्ष असतो, म्हणजे कोरडा असतो, कोरडेपणा आणणारा असतो. लघु असतो, हलकेपणा आणणारा असतो. शीत असतो, शरीरामध्ये थंडपणा आणणारा असतो. चल असतो, त्यामध्ये चंचलता असते, वारंवार हालचाल करण्याची एक टेंडन्सी असते. वात हा सूक्ष्म असतो, तो सूक्ष्मच्या सूक्ष्म ठिकाणी जाऊ शकतो. तो गुणाने खर असतो, त्याच्यामध्ये खडबडीतपणा असतो. तर हा जर वातदोष वाढला तर त्याची लक्षणं ही पुढील प्रमाणे दिसू शकतात. जसे की वाताचा वृक्ष गुण वाढला तर आपली त्वचा ही कोरडी होते, ओठ कोरडे होतात, टाचा फाटतात, टाचा कोरड्या होतात, केस कोरडे होतात, त्यामुळे केस तुटतात. वात वाढल्यामुळे त्याच्या लघुगुणामुळे देखील आपल्या शरीरावर त्याचा फरक पडतो. जसं की आपलं शरीर सडपातळ असतं, वजन अचानकपणे कमी होऊ शकतं, मनामध्ये सतत विचार चालू असतात. त्याच्यानंतर वाताचा शीतगुण जर वाढला तर त्यामुळे आपले हातपाय थंड पडतात. इतरांपेक्षा अशा लोकांना जास्त प्रमाणात थंडी जाणवते. पचनक्रिया बिघडू शकते, पचनक्रिया मंद होऊ शकते. वाताचा चलगुण वाढला तर आपल्या शरीराची आणि मनाची अस्थिरता वाढते. असे व्यक्ती जास्त बोलतात. अशा लोकांमध्ये बेचैनी जास्त असते, घाई गडबड जास्त असते. वाताचा सूक्ष्म गुण वाढला तर वात हा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचत असतो. त्यामुळे याचा परिणाम आपल्या नसावर तसेच मज्जासंस्थेवर देखील होऊ शकतो. सांधेदुखी होणं, सांध्यांच्या ठिकाणी कटकट आवाज येणं, स्नायूंमध्ये वेदना होणं, बद्धकोष्ठतेचा त्रास असणं, पोटामध्ये गॅसेस होणं, पोट फुगणं, वजन अचानकपणे कमी होणं, बेचैनी जाणवणं, कुठेही कामामध्ये लक्ष न लागणं. जर ही लक्षणं तुम्हाला दिसली तर तुमच्या शरीरातील वातदोष वाढला आहे. तर हा वातदोष का वाढतो? कारण की आपण जर वाताचे जे गुणधर्म सांगितले आहेत त्याच्या गुणांच्या पदार्थांचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढतो. म्हणजे वृक्ष पदार्थ म्हणजे जास्त कोरडे पदार्थ खाणे,
पचायला लघु म्हणजे हलके पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, जसं की जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही लाया, फुटाणे यासारखे पदार्थ खात असाल, जास्त प्रमाणामध्ये तिखट, कडू, तुरट रसाचे पदार्थ खात असाल, अति व्यायाम करत असाल, अति चालायला लागत असेल, अति बडबड करत असाल, अति व्यवाय करत असाल, रात्री जागरण करत असाल किंवा चिंता, भय या गोष्टींनी त्रस्त असाल तर तुमच्या शरीरातील वातदोष वाढू शकतो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की वाताचे हे जे 5 प्रकार आहेत त्या प्रकारांचे नेमके काय काय काम आहेत आणि ते जर बिघडले तर आपल्या शरीरावर कोणती कोणती लक्षणं दिसतात आणि आपण त्यावर घरगुती काय उपाय करू शकतो. वातदोषाच्या 5 प्रकारांपैकी असलेला प्राणवायू हा आपल्या डोक्याच्या ठिकाणी, मेंदूच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी, छातीच्या ठिकाणी त्याचं स्थान सांगितलं आहे. तो आपली कामं करत असतो, जसं की श्वास घेणे, विचार करणे, स्मरणशक्ती, मन शांत ठेवणे, अन्न गिळणे अशी कामं करत असतो. आणि जर का हा प्राणवायू बिघडला तर त्यामुळे चिंता, भीती, डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कुठल्याही कामामध्ये लक्ष केंद्रित न होणे, हृदयाचे ठोके कमी जास्त होणे अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. आणि यासाठी आपण ध्यान, प्राणायाम, सूर्यप्रकाशामध्ये बसणं, डोक्याला तेल लावणं आणि मेन म्हणजे झोप पुरेशी घेणं अशा गोष्टी कराव्यात. दुसरा प्रकार म्हणजे उदानवायू. उदानवायू हा घसा आणि छातीच्या ठिकाणी असतो. त्याचं काम म्हणजे बोलणे, आवाज निर्माण करणे, उत्साह निर्माण करणे, आत्मविश्वास निर्माण करणे, शरीराची ऊर्जा वाढवणे. आणि जर का उदानवायू बिघडला तर त्यामुळे आवाज बसणे, बोलायला त्रास होणं, थकवा जाणवणं, आत्मविश्वासाची कमतरता असणं, शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता असणं अशी लक्षणं दिसू शकतात. तर उदानवायूचं काम सुरळीत होण्यासाठी आणि अशी लक्षणं जर दिसली तर या काळामध्ये तुम्ही कोमट पाणी पित राहावं, मंत्र जप करत राहावं, गाणे म्हणत राहावे, सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या कराव्यात, सकारात्मक पुस्तकं वाचावीत. वाताचा तिसरा प्रकार म्हणजे समानवायू. समानवायू हा पोट आणि पचन संस्थेच्या ठिकाणी असतो. तो आपले काम म्हणजे अन्न पचवणे, पचनक्रियेशी नियंत्रण करणे, पचनक्रियेच्या दरम्यान जे पोषक घटक तयार होत असतात ते आपल्या शरीरामध्ये आतड्यांमध्ये शोषून घेणं. जर समानवायू बिघडला तर आपल्याला अपचन होणं, गॅसेस होणं, भूक कमी लागणं, पोट फुगणं अशी लक्षणं दिसू शकतात. आणि याला नियंत्रित करण्यासाठी गरम गरम जेवण करणं गरजेचं आहे. आहारामध्ये मसाल्याच्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे. तसेच थंड पदार्थ खाऊ नये, घाईघाईने जेवण करू नये, अतिप्रमाणात कोरडे पदार्थ खाऊ नये. वाताचा चौथा प्रकार म्हणजे अपानवायू. हा आपल्या खालच्या पोटाच्या भागाच्या ठिकाणी असतो. मूत्राशय, गुदद्वार या ठिकाणी असतो आणि याचं काम म्हणजे मल, मूत्र यांचं विसर्जन करणं, मासिक पाळीचं नियंत्रण करणं, प्रसूतीची प्रक्रिया करणं, शरीरातील जे घाण आहेत ते सर्व पदार्थ बाहेर टाकणं. आणि जर का अपानवायू बिघडला तर त्यामुळे बद्धकोष्ठता होणं, मूत्राशी संबंधित बऱ्याचशा समस्या निर्माण होणं, मासिक पाळीच्या समस्या निर्माण होणं, जसं की अनियमित पाळीनी, तसेच पाठदुखी होणं. तर अपानवायूला नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी कोमट पाणी पिणं, फायबर्सयुक्त डाएटचं सेवन करणं, पवनमुक्तासन करणं, मलासन करणं, रोजच्या रोज अभ्यंग करणं, खाली ओटीपोटाच्या ठिकाणी अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश करणे. वाताचा पाचवा प्रकार म्हणजे व्यानवायू. व्यानवायू हा व्यानवायू बिघडल्यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो, शरीर थरथर कापतं, रक्ताभिसरणच्या समस्या निर्माण होऊ शकतात, हातपाय सुन्न होऊ शकतात. म्हणून व्यानवायूला नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, योगा करणं किंवा स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे, रोजच्या रोज शरीराला अभ्यंग करणं गरजेचं आहे, तसेच शरीर गरम ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या पुढे आपण बघूया सर्वसाधारणपणे जर वातदोष वाढला तर आपण त्यावर घरगुती काय उपाय करू शकतो. वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी आपण कोणते कोणते औषधं किंवा कोणते कोणते उपाय करू शकतो. वाताच्या वृक्ष गुणामुळे जर कोरडेपणा वाढला, त्वचा, केस, ओठ, आतड्यांमध्ये, मनामध्ये कोरडेपणा वाढतो, त्यामुळे चिडचिडेपणा, छोट्या छोट्या गोष्टींवरून इरिटेशन होणं, फ्रस्ट्रेशन होणं, मूड स्विंग्स होणं, अँक्झायटी होणं, डिप्रेशनसुद्धा येऊ शकतं. तर अशा वेळी वाताच्या वृक्षगुणाच्या विरुद्ध असलेलं स्नेहन करणं गरजेचं आहे. तर
ड्रायनेस कमी करण्यासाठी तेल हे अतिशय उत्तम आहे. तेल हे गुणाने स्निग्ध आणि उष्ण आहे. यासाठी तीळ तेलाचा वापर करायला सांगितला आहे. तुम्ही रोज सकाळी अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात तीळ तेल कोमट पाण्यातून किंवा कोमट दुधामधून घेऊ शकतात. त्यामुळे त्वचावर आलेला कोरडेपणा, आतड्यांचा कोरडेपणा कमी होतो, बद्धकोष्ठता कमी होते, सांध्यांच्या ठिकाणचा कोरडेपणा कमी होऊन सांध्यांमध्ये येणारी कटकट आवाज कमी होतो, नसांना पोषण मिळतं. किंवा तुम्ही जेवणामध्ये म्हणजे भाजी, डाळ, खिचडी यामध्ये देखील अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात तीळ तेलाचा वापर करू शकता. किंवा तुम्ही तीळ तेल प्लेन घेऊ शकत नाही तर अर्धा चमचा गाईचं तूप आणि अर्धा चमचा तीळ तेल असं सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळे वातदोष कमी होतो, हाडे आणि नसा मजबूत व्हायला मदत होते. किंवा रात्री झोपण्याच्या आधी अर्धा ते 1 चमचा तीळ तेल किंवा तूप हे कोमट दुधामध्ये घ्यावं. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, मलाला आलेला कडकपणा कमी होतो आणि पोट साफ व्हायला मदत होते. आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी सर्वात उत्तम असा उपाय म्हणजे अभ्यंग. तीळ तेलाने संपूर्ण शरीराला मालिश करणं आंघोळीपूर्वी करावी किंवा रात्री झोपायच्या आधी करावी. जर रोजच्या रोज तेलाने मालिश करायला जमली नाही तर तुम्ही डोक्याला तेल लावणं, कानामध्ये तीळ तेल कोमट करून 2-2 थेंब टाकणं, नाकामध्ये तीळ तेल कोमट करून 2-2 थेंब टाकणं, तळपायाला रात्री झोपायच्या आधी तीळ तेलाने मालिश करणं. त्यामुळे वातदोष कमी होतो, सांधेदुखी देखील कमी व्हायला मदत होते, त्वचा मऊ होते आणि मेन म्हणजे झोप व्यवस्थित लागते. आयुर्वेदामध्ये वाताचा आणि हाडांचा देखील संबंध सांगितला आहे. हाडाचा म्हणजे अस्थिधातूशी वाताचा संबंध आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघितलं असतं की वातदोष जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला सांधेदुखी, सर्वायकल किंवा दाताच्या समस्या जाणवतात, नखं तुटतात, हाडे कमजोर होतात. म्हणून यासाठी रोजच्या रोज तेलाने मालिश करणं गरजेचं आहे किंवा सांध्यांच्या ठिकाणी तरी तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. नस्य कर्म करावं, रोज कोमट तीळ तेल 2-2 थेंब किंवा 1-1 थेंब नाकामध्ये सोडावं. दाताच्या समस्यांसाठी, दाताच्या आरोग्यासाठी ऑइल पुलिंग करणं गरजेचं आहे. किंवा जास्त प्रमाणात वातदोष वाढला तर आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे जाऊन बस्ती पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. वाताचा लघुता गुण वाढला म्हणजे हलकेपणा वाढला तर त्याच्या विरुद्ध म्हणजे गुरु जड पदार्थ घेणं गरजेचं आहे. वात प्रकृतीची लोकांचं वजन हे नॅचरलीच कमी असतं किंवा थोडंसं उपवास केलं किंवा जेवण केलं नाही तर अशा लोकांचं वजन पटकन कमी होतं. अशा लोकांचं शरीर हे सडपातळ असतं. अशी लोक जास्त विचार करणारी असतात, त्यांच्यामध्ये बेचैनी असते, त्यांची झोप कमी असते, वजन कमी असतं आणि सोबत थकवा देखील असतो. म्हणून अशा लोकांना गुरु पदार्थ देणं गरजेचं आहे. तर ह्या पदार्थांमध्ये गूळ, साखर, ऊस, दूध आणि मेन म्हणजे उडदाची डाळ तयार करून द्यावी, उडदाची खीर देऊ शकता किंवा उडदापासून बनवलेला वडा तुम्ही देऊ शकतात. कारण की उडीद हे गुणाने स्निग्ध, उष्ण, गुरु आणि बल देणारं आहे, म्हणजे वाताच्या गुणाच्या विरुद्ध गुणांचं आहे. परंतु उडीद न भिजवता खाऊ नये, चुकीच्या पद्धतीने खाऊ नये, मसाले न वापरता खाऊ नये. त्यानंतर वाताचा शीतगुण वाढला तर त्याच्या विरुद्ध म्हणजे उष्ण कर्म करणं गरजेचं आहे. गरम पदार्थ, गरम क्रिया करणं गरजेचं आहे. सहसा थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये थंड आलेलं असतो, त्यामुळे वातदोष वाढतो. म्हणून ह्या काळामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखीचे दुखणं वाढतात. म्हणून अशा वेळी गरम काढा पिणं, बदाम, पिस्ता यासारखे पदार्थ आपण थंडीच्या दिवसांमध्ये खात असतो. म्हणूनच तसेच इतर वेळी तुम्ही गरम पाणी प्यावे, गरमागरम जेवण करावं. आपल्या आहारामध्ये तुपाचा समावेश, गरम मसाल्यांचा समावेश जसं की हिंग, जिरे, ओवा या पदार्थांचा समावेश करावा. परंतु थंड पाणी पिणं, थंड पदार्थ खाणं टाळावं. वाताचं स्थान हे कान देखील सांगितलं आहे. म्हणून कान थंडीच्या दिवसांमध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यावर आपण बाळंतणीला कान झाकून ठेवायला सांगतो, कानामध्ये कापूस घालून ठेवायला सांगतो, कारण की त्यांच्या शरीरामध्ये वातदोष वाढू नये. म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये कानामध्ये थंड हवा जाऊ देऊ नये, थंड एसीमध्ये किंवा डायरेक्ट फॅनच्या खाली देखील बसू नये. वाताचा खरं गुण जर वाढला तर आपल्याला गुळगुळीत पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा लागतो. जर वाताचा खरं गुण वाढला तर शरीरामध्ये बेचैनी निर्माण होते. अशी लोक जास्त बडबड करत असतात, त्यांच्या आवाजामध्ये खरत असते, आवाज बसल्यासारखं असतो, त्यांना वारंवार कोरडा खोकला होत असतो. तर अशा वेळी अशा लोकांना लोणी खायला सांगावे, दही खायला सांगावे किंवा आवळ्याची 1 चमचाभर पावडर आणि 1 चमचा दही मिक्स करून खायला द्यावं. वाताचा चलगुण, चंचलता जर वाढली तर अशा लोकांमध्ये
निर्णय घेण्याची क्षमता नसते किंवा निर्णय घेण्यामध्ये ते अस्थिर असतात, जास्त बडबड करत असतात, एका ठिकाणी शांत बसत नाही, त्यांचं मन देखील शांत नसतं, मनामध्ये अतिविचार चालू असतात, घाई गडबड असते, झोपेत सुद्धा त्यांचे विचार चालू असतात, कुठल्याही कामामध्ये लक्ष केंद्रित होत नाही, मूड स्विंग्स असतात. म्हणून अशा लोकांनी जमिनीखाली जे पदार्थ तयार होतात अशा पदार्थांचा समावेश करावा, जसे की हळद, अश्वगंधा, शतावरी, सुरण अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. तर मनाच्या शांततेसाठी ध्यान करावे, प्राणायाम करावे, ॲटलिस्ट रोजच्या रोज 10 ते 15 मिनिट तरी करावे, नस्य पंचकर्म करावं, त्यामुळे मेंदू शांत व्हायला मदत होते, बेचैनी कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष वाढला असेल तर तुमच्या आहारामध्ये तेला तुपाचा समावेश करा, गरम मसाले पदार्थांचा समावेश करा, रात्रीचं जागरण टाळा, तसेच जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं, जास्त चालणं, जास्त बडबड करणं अशा गोष्टी टाळा. आणि महत्त्वाचं म्हणजे रोजच्या रोज आपल्या शरीराला अभ्यंग करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.